आजच्या व्हिडिओमध्ये आपण व्हेज मोमोज बनवणार आहोत, तेही अगदी हॉटेलसारख्या चवीचे। तर त्यासाठी सर्वात आधी आपण स्टफिंग तयार करून घेऊया। तर इथे मी पत्तागोबी घेतलेली आहे अर्धा किलो आणि या किसणीने किसून घेतलेली आहे। त्याचबरोबर मी इकडे 1 पाव गाजर घेतलेली आहे आणि हे मी या बारीक किसणीने किसून घेतलेली आहे। त्याचबरोबर 3 कांदे कापून घेतलेली आहे। आता आपल्याला काय करायचं आहे, या सर्वांना मिक्स करून घ्यायचं आहे। पत्तागोबीमध्ये आपण हे गाजर मिक्स करून घेऊया, म्हणजे गाजर टाकल्यानंतर आता आपल्याला कांदे पण इथेच टाकून घ्यायचे आहेत आणि या तिघांनाही छान असं मिक्स करून घ्यायचं आहे। छान मिक्स करून घ्यायचं आहे, छान असं परतून घ्यायचं आहे यांना। बघू शकता या प्रकारे छान असं मिक्स करून झाल्यानंतर आता आपल्याला इथे चवीनुसार मीठ टाकायचं आहे। मीठ हा चवीनुसारच टाकायचा आहे, एकदम जास्त नाही टाकायचं आहे। मी इथे 1 चमच टाकलेली आहे, पूर्ण 1 चमच मीठ टाकलेली आहे। मीठ टाकल्यानंतर सुद्धा छान असं परतून घ्यायचं आहे, म्हणजे छान मिक्स करून घ्यायचं आहे। आणि आता आपल्याला याला अर्ध्या तासासाठी झाकून ठेवायचं आहे। अर्ध्या तासासाठी झाकून ठेवूया। त्याचबरोबर आता मी इथे मैदा घेतलेली आहे। हा मैदा 1 पावपेक्षा थोडासा जास्त आहे, त्यामध्ये मी अर्धा चमचपेक्षा कमी मीठ टाकलेली आहे। आणि आता आपल्याला याला छान असं मिक्स करून घ्यायचं आहे आणि याचा एक डो तयार करून घ्यायचा आहे। थोडं थोडं पाणी टाकूनच आपल्याला मिक्स करायचं आहे। आणि डो आपल्याला आपण ज्या प्रकारे पोळ्या बनवतो, पोळ्यासाठी कणिक भिजवतो, त्याच प्रकारचा आपल्याला या मैद्याचा सुद्धा डो तयार करून घ्यायचा आहे। बघू शकता या प्रकारे मी डो तयार करून घेतलेली आहे। या प्रकारे आपल्याला नरम डो तयार करून घ्यायचा आहे मैद्याचा आणि झाकून ठेवायचा आहे याला 5-10 मिनिटे झाकून ठेवायचं आहे। आणि आता आपण जे स्टफिंग तयार केलेली आहे, बघू शकता आता याच्यातलं आपल्याला पाणी काढून घ्यायचं आहे। बघू शकता पूर्ण पाणी छान असं निथळून घ्यायचं आहे, छान काढून घ्यायचं आहे। बघू शकता या प्रकारे पूर्णपणे हा पाणी काढून घ्यायचा आहे। काही वेळानंतर बघू शकता सर्व आपण याच्यातलं पाणी काढून घेतलेलं आहे, छान असं पिळून घेतलेलं आहे। आणि इकडे मी मिरच्या कापून घेतलेल्या आहे 5-6, त्याचबरोबर हा लसूण आणि अद्रक ठेचून घेतलेला आहे। आता मी इथे तेल गरम होण्यासाठी ठेवलेली आहे। तेल गरम झाल्यानंतर सर्वात आधी लसूण व अद्रक टाकलेली आहे, त्यानंतर मिरच्या टाकलेली आहे। यांना थोडंफार छान असं परतून घ्यायचं आहे। आणि त्यानंतर आता आपल्याला जे आपण हे स्टफिंग तयार करून घेतली होती गोबी गाजरची, ते आपल्याला इथे टाकायची आहे। हे टाकल्यानंतर आता याला छान असं परतून घ्यायचं आहे। बघू शकता या प्रकारे छान असं परतून घ्यायचं आहे, छान मिक्स करून घ्यायचं आहे सर्वांना। काही वेळानंतर बघू शकता छान असं परतून घेतलेलं आहे। आता आपल्याला याला कमी गॅसवरती झाकून ठेवायचं आहे। कमी गॅसवरती 3 ते 4 मिनिटं झाकून ठेवायचं आहे। 4 मिनिटापेक्षा जास्त झाकून नाही ठेवायचं आहे। मी 3च मिनिटं झाकून ठेवलेली होती कमी गॅसवर। आणि बघू शकता स्टफिंग एकदम रेडी झालेली आहे। एकदम काही असं जास्त शिजवायची गरज नाही आहे। बघू शकता या प्रकारे आता आपण गॅस बंद करून घेऊया। आणि त्याचबरोबर मी इथे एक पातेलं घेतलेली आहे आणि त्या पातेल्यामध्ये मी इथे 2 लोटे पाणी टाकत आहे। हे मी जे आपण मोमोज वाफेवर शिजवणार आहोत त्यासाठी तयार करत आहे। आणि इथे मी एक चाळणी ठेवलेली आहे, बघू शकता तुम्ही, आणि चाळणीवर एक ताट झाकून ठेवलेला आहे। याला आपल्याला कमी गॅसवर ठेवायचं आहे। आणि इकडे जो आपण मैद्याचा डो तयार करून घेतलेला होता, त्याचे आपल्याला लहान लहान गोळे तयार करून घ्यायचे आहेत। बघू शकता तुम्ही या गोळ्याचा साईज बघून घ्या, याच प्रकारचे आपल्याला याच साईजचे गोळे तयार करून घ्यायचे आहेत। एकदम मोठे नाही आणि एकदम लहान पण नाही। बघू शकता सर्व या जे आपण गोळे नाही तयार केलेत, कारण ते मग वाढून जातात गोळे आणि या ज्या पात्या पण लाटलेल्या वाढून जातात, म्हणून जेवढे मोमोज त्या चाळणीमध्ये ॲडजस्ट होणार, जेवढे आपल्याला एका वेळेस वाफेवर शिजवायचे आहेत, तेवढेच आपल्याला तयार करून घ्यायचे आहेत। बघू शकता मी आता या गोळ्याचे हे पात्या लाटून घेत आहे। आणि याच प्रकारे आपल्याला याच साईजच्या पात्या लाटून घ्यायच्या आहेत। एकदम जाड नाही ठेवायचे आणि एकदम मोठ्या पण नाही करायचे आहेत। बघू शकता साईज बघू शकता तुम्ही, याच साईजच्या आपल्याला पात्या लाटून घ्यायच्या आहेत। आता याच प्रकारे आपण जेवढे गोळे तयार करून ठेवलेले आहेत त्या सर्व गोळ्याचे पात्या लाटून घेऊया। एका वेळेस सर्व पात्या लाटून नका ठेवू, थोडे थोडेच लाटा, म्हणजे ते कडक नाही येणार। आणि मी इथे एक वाटीत पाणी घेतलेली आहे
आता आपल्याला काय करायचं आहे, ही पाती घ्यायची आहे आणि स्टफिंग भरायची आहे पातीमध्ये, बघू शकता या प्रकारे. आणि हाताला थोडं पाणी लावायचं आहे, म्हणजे बोटाला पाणी लावायचं आहे. आणि त्यानंतर बघू शकता मी या प्रकारे जसं मोदकचा आकार राहतो त्या प्रकारे याला आकार देत आहे. तुमच्यावर आहे, मोमोजचे खूप सारे आकार आहेत, तुम्हाला जो आकार आवडतो तो तुम्ही देऊ शकता, पण हा सोपी आहे. आता आपल्याला याच प्रकारे सर्व मोमोज तयार करून घ्यायचे आहेत. काही वेळानंतर बघू शकता सर्व मोमोज तयार झालेले आहेत. आता आपल्याला यांना वाफेवर ठेवायचे आहे. पाणी छान असा गरम झालेला आहे, बघू शकता वाफा येत आहेत. आता आपण इथे हे मोमोज ठेवून घेऊया एक एक करून. व्यवस्थित ठेवायचे आहे कारण ही चाळणी खूप गरम झालेली असते. चाळणी आणि हा पातेला पण खूप गरम असतो, म्हणून व्यवस्थित आपल्याला एक एक आरामात ठेवून घ्यायचं आहे. बघू शकता या प्रकारे मी एक एक करून सर्व मोमोज इथे ठेवलेली आहे. मीडियम गॅस करायची आहे आणि आता यावर आपल्याला एक ताट झाकून ठेवायचं आहे. वाफ बाहेर जाणार नाही या प्रकारे ताट झाकून ठेवायचं आहे 15 मिनिटं. 15 मिनिटानंतर बघू शकता मोमोज छान अशी शिजलेले आहेत. बघू शकता 15 मिनिटात आरामात हे मोमोज शिजून जातात, अजिबात कच्चे राहत नाही. आता आपण एक एक करून हे सर्व मोमोज एका प्लेटमध्ये काढून घेऊया. बघू शकता या प्रकारे मी एक एक करून सर्व मोमोज प्लेटमध्ये काढून घेत आहे. सर्व मोमोज काढून घेतलेले आहेत. आणखीन मोमोज बनवायचेच आहेत, ते बनवून घेऊया. आणि बघू शकता एकदम हॉटेलसारखे चव असणारे आपले मोमोज रेडी झालेले आहेत. आणि मोमोजसोबत जी मी लाल चटणी घेतलेली आहे या चटणीचा व्हिडिओ पण मी आपल्या चॅनलवरती अपलोड केलेली आहे, तुम्ही डिस्क्रिप्शनमध्ये जाऊन बघू शकता. आणि जर हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला लाईक, शेअर, कमेंट आणि चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.